करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा। करमाळा तालुक्यातील वडशिवून येथील डॉक्टर भगवंत गणेश पवार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय वैद्यकीय सेवा परीक्षेत देश पातळीवर 25 रँक मिळवून पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे। या यशामुळे त्यांची वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 पदावर निवड झाली असून एका ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तसेच जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण करमाळा तालुक्यासाठी भूषणावह असे ठरले आहे। सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील 200 मीटर धावणे स्पर्धेत करमाळा तालुक्यातील देवळाली जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा विद्यार्थी प्रज्वल गोसावी याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे। माढा येथे या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या। गोसावी याने धावणे मुले लहान गटात यश मिळवले आहे। त्याला वर्ग शिक्षिका वर्षा डोईफळे यांनी मार्गदर्शन केले। बँक ऑफ इंडिया शाळे शाखेची विद्यार्थ्यांना भेट। आवताडे वस्ती शाळेत केले शैक्षणिक साहित्याचे वाटप। करमाळा तालुक्यात बँक ऑफ इंडिया शाखा शाळे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवताडे वस्ती येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे। स्कूल बॅग, चित्रकला वही व स्केच पेन, पेन्सिल बॉक्स, पेन बॉक्स, पट्टी व इतर आवश्यक शैक्षणिक साधनांचा त्यामध्ये समावेश आहे। या कार्यक्रमासाठी बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी सिद्धेश्वर जाधव, भगवान खेडकर, ज्ञानेश्वर पाटील, तुषार लाळगे आदी उपस्थित होते। शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। मुख्याध्यापक विनोद वारे व शिक्षक जालिंदर गोरे यांनी आभार मानले। करमाळ्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा, वरकुटेच्या वैष्णवी आणि जय हिंदची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड। राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत साधलाय सुवर्णवेध। ग्रामीण भागातील प्रतिभेने पुन्हा एकदा राज्याच्या क्रीडा क्षितिजावर आपली मोहर उमटवली आहे। अमरावती येथे संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय कंपाऊंड आर्चरी स्पर्धेत करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे येथील वैष्णवी पाटील आणि जय हिंद जगताप या दोन्ही खेळाडूंनी स्वर्णमय कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेत धडक मारली आहे। वैष्णवीने 4 सुवर्ण तर जय हिंदने 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक जिंकले। करमाळा तालुक्यातील पांगरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक अतुल घोगरे यांनी शिक्षक व अधिकारी क्रीडा स्पर्धेत पुणे विभाग स्तरावरील गोळाफेक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवित यश संपादन केले आहे। बालेवाडी पुणे येथे या स्पर्धा झाल्यात। सोलापूर जिल्ह्यातून पंचायत समिती करमाळाचे प्रतिनिधित्व करत अतुल घोगरे यांनी यश संपादन केले। राज्यस्तरीय स्पर्धा कोल्हापूर येथे होणार आहेत। गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम, गट शिक्षण अधिकारी नितीन कदम, विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, मिन्नाट टकले, केंद्रप्रमुख सायनाथ देवकर यांनी अतुल घोगरे यांचे अभिनंदन केले आहे। करमाळा शहर व तालुक्यातील अशाच प्रकारच्या झटपट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या करमाळ्याची खबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट रहा।